कहाँ की तुम माता कहाँ की तुम महता दशरथ साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। सीताकांत स्वर्ण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। पार्वती पते हर हर महादेव। श्रीमंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम। नवनीत
स्वरूपानंदांचा अभाव, जे स्वतः गुरुशी एकरूप झाले, शरणागत झाले, ते दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगताय. भक्ती भावे जाता गुरुसी शरण, होते ओळखण स्वरूपाची. काल आपण बघितलं की गुरु ही ज्ञानमूर्ती आहे आणि अशा या गुरूंना शरण जायला सांगताय. पण सामान्य मनुष्य कोणाला शरण जातो? तो कुटुंबाला जातो. प्रत्येक पती हा पत्नीला शरण गेलेला दिसतो. म्हणतो की हिला सांगतो, विचारतो आणि सांगतो, स्वतःचा निर्णय घेतो का? किती शरण गेलेले असतात. एकदा लोक चहा पाण्याला बोलवतात कीर्तनकारांना, आणि एक कीर्तनकार ग्रस्तांकडे गेले आणि त्यांना पत्नीला सांगितलंय खुणीनी. अशी कोण केली? आणि ह्या बुवांना काही कळे ना, म्हणजे असं केलंय म्हणजे काहीतरी मागचं किंवा असं काहीतरी असेल. पण सगळं चहा वगैरे आणला आणि मग त्या बुवांना तरी पण कळे ना. म्हणे एक विचारू का? यजमानांना विचारताय, तुम्ही जी खून केली ना तिचा अर्थ काय होता नक्की? म्हणजे कालच्या चोख्याचा अर्धा कप चहा पी. असं आपण संसारामध्ये, म्हणजे दोघांच्या ह्यानी हा संसार चालत असतो, कुटुंब चालत असतो. म्हणून आपण संसाराला, आपल्या कुटुंबाला शरण गेलेलं असतो. पण किंवा आता आपण पैशाला शरण जातोय. सध्या पैशाशिवाय काही चालत नाही. बाकी नाती नसली तरी चालती, पण पैसा हवाय अशी अवस्था झाली की नाही. म्हणजे आपण पैशाला शरण जातो. का आपण शरण जातो? कारण तिथे आपलं मन गुंतलेलं आहे. बघा, लग्न कार्यात गेलो की आपण आपल्या मित्र परिवाराबरोबर जरी गप्पा वगैरे मारत असलो ना, तरी आपण बघतो की नाही की माझ्या पतीचं जेवण झालंय का, माझ्या मुलांचं जेवण झालंय का, त्यांना सगळं झालंय का बरोबर. हे लक्ष का आहे? की तिथे आत्मीयता आहे म्हणून. पण खरं शरण कोणाला जायचंय? तर त्या भगवंताला जा किंवा गुरुंना जा. देवा परम समर्था, देवा परम समर्था, दीन दयाळा प्रभो जगन्नाथा, आलो शरण तुला मी, दीन तुझ्या ठेवितो परी माता. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 देवा परम समर्थ. जे समर्थ आहेत ना, त्यांनाच आपण शरण जायला पाहिजे. म्हणून भगवंताला शरण जावं. तुकाराम महाराज सुद्धा एवढे ज्ञानी होते, भक्त होते, पण तरी सुद्धा मारुतीरायांना शरण गेलेत की नाही. एका अभंगामध्ये तुकोबा म्हणताय, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, वत्सराया सुरता, रामाव्या सुरता. म्हणजे एवढे भक्ती करून सुद्धा काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. असं मारुतीरायांना ते शरण जात आहे. म्हणजे शरण ज्याला जायचं असतं तो यशवंत असायला पाहिजे, कीर्तिवंत असायला पाहिजे आणि सामर्थ्यवान असायला पाहिजे. त्याला शरण गेलं तर आपल्याला आपले पुढचे मार्ग खुले होत असतात.
मग हे शरणागती पत्करणं म्हणजे नक्की काय? तर पाश्चात्य देशामध्ये शरणागती पत्करणं म्हणजे गुलामगिरी आहे बरं का. पण आपल्या बाजूला अध्यात्मामध्ये पूर्ण शरणागती पत्करणं म्हणजे समर्पण भाव तिथे आहे. आणि हा समर्पण भाव त्या लोकांना कळणार नाही. कितीतरी आपल्या क्रांतिकारकांची उदाहरणं आहेत की भारत मातेसाठी आपले जीव समर्पण केले. हा तिच्या ठिकाणी समर्पण भाव आहे. सावरकर म्हणायचे की नाही की देह आणि देव याच्यामध्ये देश लागतो, हे लक्षात ठेवा. म्हणून इतक्या यातना नरकवास सोसून सुद्धा ते मनोबलावरती सुटून आले. का? कोणाला शरण गेले? म्हणजेच अशा ठिकाणी आपला शरण भाव समर्पण भाव ठेवावा की त्याच्यातनं आपलं ध्येय आपल्याला गाठता आलं पाहिजे. मग असा शरण भाव जर भगवंताशी ठेवला, म्हणजे भाव म्हणजे काय? आपले दर वाढतात. आता साखर झाली आहे वाचतोय आपण पेपरांमध्ये. जरा काही झालं की एवढे भाव वाढतात, पण कमी करतात का? नाही करत. की बाबा तेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा सुद्धा असंच होतं की अहो पेट्रोलचा आणि त्याचा काय संबंध आहे का? किंवा दूध वाढायचा काही संबंध आहे का? पण भाव वाढ होते. पण हा भाव संतांना अपेक्षित नाही. संतांना भाव कुठला हवाय? भाव म्हणजे भावना. तरी सुद्धा भाव आणि भावना याच्यामध्ये फरक आहे बरं का. भाव वेगळा, भावना वेगळी. भावना आपल्या मनामध्ये ज्या उच्चंबळून येतात ना, त्या भावना त्या चांगल्या पण असतात आणि वाईट पण असतात. पण हा जो भाव आहे तो भाव म्हणजे एकनाथ महाराज एके ठिकाणी म्हणताय, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह ये अर्थी संदेह ये अर्थी संदेह धरू नका. जिथे भाव आहे तिथे देव आहे असं सांगितलं. किंवा तुकोबा एका अभंगात म्हणतात की देव भावाचा उकेला. म्हणजे भाव म्हणजे भाव नाही हो. भाव म्हणजे मनातली जी तुमची तळमळ आहे ना, ती तळमळ त्या भगवंताला कळत असते. मग आपल्याला देवाला आपलंसं करायचं असेल तर त्याला 5 भावांनी आपल्याला आपलंसं करता येतं. मग हे कुठले भाव आहे? तर वात्सल्य भाव आहे. म्हणजे मी भगवंताची आई आहे हा जर आपण भाव ठेवला तर तो आपल्या मुलाच्या रूपामध्ये तिथे येतो. एक आजीबाई होत्या आणि त्यांनी एका साधू महाराजांना सांगितलं की आता माझा सगळा संसार झालाय, पण आता मी नातवामध्ये अडकलीये, मला त्याला सांभाळावं लागतं, संसारात पुन्हा गुरफटावं लागतं. त्यामुळे आता मला काही खरं म्हणजे संसारात पडायचं नाही. मग ते म्हणतात की संसारात पडायचं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? त्यांनी सांगितलं की मी एका नदीच्या काठी तीर्थक्षेत्री गेले असते, एखादी झोपडी बांधली असती, तिथे एखादा देव श्रीकृष्ण वगैरे मला आवडतो तो मी तिथे स्थापन केला असता आणि त्याची पूजा अर्चा केली असती. ते साधू म्हणतात की अहो एवढं सगळं करण्यापेक्षा तो नातूच कृष्ण आहे असं समजा ना. मग मी कृष्णाला भरवतेय, मी कृष्णाला जोजवतेय, असा जर तुम्ही भाव ठेवला तर तो परमेश्वर दूर नाही.
मग यशोदा मैयानी हाच वात्सल्य भाव ठेवला होता की नाही, की हा कान्हा म्हणजे परमेश्वर आहे हा भाव ठेवून तिने त्याला आपलंसं केलंय. दुसरा आहे सख्य भाव. आपण जर भगवंताला मित्र मानलं तर तो आपल्या मित्राच्या रूपात येऊ शकतो. म्हणून अर्जुन हा सखा आहे, सुदामा हा सखा आहे त्याचा. पण सख्य भाव कसा असावा, की ह्या मैत्रीमध्ये दुजा भाव नसावा. सुदाम्याची गोष्ट सांगितली जाते की एकदा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये असताना एक ऋषी भिक्षा मागायला आले आणि सांदीपनी ऋषींची पत्नी म्हणते की घरात काहीही नाहीये. तरी आपली ही संस्कृती नाहीये, जणे होते बरं, पण ते तिने कृष्णासाठी ठेवले होते म्हणून तिने सांगितलं की घरात काहीही नाहीये. आता त्रिकाल ज्ञानी असलेले हे ऋषी त्यांना कळतंय की घरात असून देत नाहीये, म्हणून त्यांनी शापवाणी उच्चारलीये की ते जे कोणी खाईल त्याला जन्माचं दरिद्र येईल. आता ही वाणी सुदाम्यानी ऐकली. गुरुमातेनी ते चणे दिले कृष्णाला द्यायला आणि दोघ जण वनामध्ये लाकडं तोडताय. थंडीचे दिवस होते, जरा विश्रांती घ्यावी म्हणून झाडावर बसले. श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवरती डोकं ठेवलंय आणि सुदामा ते चणे खातोय. कडकड कडकड आवाज येतोय. कृष्णा विचारतोय, कृष्ण सुदामा काय खातोस रे तू? अरे मी खात नाहीये, थंडीने माझे दात वाजतायत. पण त्याच्या मागची भावना काय होती? कृष्णाला द्यायचं नव्हतं ही भाव होता का? तर माझ्या कृष्णाला दारिद्र्य यायला नको हा भाव त्याच्या मागे होता. मग असा सख्य भाव असेल तर श्रीकृष्णाने का बरं त्याच्यासाठी सुवर्ण नगरी दिली? अहो मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी? असा सख्य भावाने सुद्धा हा भगवंत आपल्याला आपलासा करता येतो. त्यानंतर आहे दास्य भाव. तो मालक आणि आपण सेवक हा जर आपण भाव ठेवला तर भगवंत त्या भावात सुद्धा आपलासा होतो. बघा मारुतीराय दास्य भक्तीचं अगदी आदर्श उदाहरण आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये स्वामी सेवा करणं हा दास्य भाव. तिथे मीपणा अजिबात नसावा. जेव्हा सीता शोध करून मारुतीराय आले तेव्हा स्वतःहून सांगितलं नाहीये की मी सीतामाईचा शोध घेतलाय. सगळा त्याचा पराक्रम जांबुवंतांनी रामरायांना सांगितलाय. इतका मीपणा नसावा. आज आपण एवढंच केलं तरी सुद्धा हे मी केलंय, हे मी केलंय असं आपण जे म्हणतो, मग तो भगवंत आपलासा कसा लिहिलो नाही म्हणत. असा दास्य भावाने सुद्धा भगवंत आपलासा होऊ शकतो. त्यानंतर येतो तो शांती भाव. म्हणजे सगळ्या संतांनी ज्या भगवंताला आपलंसं केलंय ते नामस्मरणाने आपलंसं केलंय. म्हणजे मनाने शांत राहून चित्तप्रज्ञ राहून हा भाव आपण जर आत्मसात केला तर भगवंत आपलासा होतो. बघा शांती भावानी किंवा सख्य भावाने आपण बघितलं त्याचं एक उदाहरण देते की एकदा पेंड्याला कधी नव्हतं त्याच्या आईने ताक दिलं बरं का. आता ते आई कधी नव्हतं ताकरण सगळं मथुरेला जात असे आणि ते ताक त्यांनी प्यायलंय आणि चूळ काही गिळला नाहीये, घोट गिळला नाहीये आणि मनात येतं की आपण श्रीकृष्णाला दिलंच नाहीये हे. आता काय करावं? चूळ तोंडातच आहे, ताक तोंडात आहे आणि तिकडे सगळीकडे कृष्णाला शोधत निघालाय. बरं खुणेनी सांगतोय कृष्ण दिसलाय असं करतोय, तोंड उघड असं सांगतोय खुणेनी आणि भगवंत आ करतोय आणि हा आपली चूळ त्याच्या तोंडामध्ये टाकतोय. म्हणजे
वेडी गवळी यांची पोरे यांचे ताक प्यालो बारे वेडी गवळी यांची पोरे यांचे ताक प्यालो बारे खाल्ली भिल्लीची बोरे उंचिष्टांचे तोजरे उंचिष्टांचे तोजरे भक्ताच्या गाजासाठी तुझ्या प्रेमासाठी सोडिली विलास रे सोडिली विलास रे. भगवंतानी तो चूळ घेतलाय. आता सगळेजण म्हणतात भगवंत तुला उष्ट दिलाय. भगवंत म्हणतोय मला सगळ्यांनी ताक दूध लोणी सगळं दिलंय, पण असा तांब्या कोणी दिला नाही. हा जो भाव आहे तो भाव आपल्यामध्ये कधी येणार? आणि शेवटचा 5वा भाव आहे तो मधुरा भाव, म्हणजे भगवंताला आपला पती म्हणून समजणं. गुलाबराव महाराज आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, यांनी मधुरा भावानी भगवंत आपलासा करून घेतला. मग असा भाव जर आपल्या जवळ असेल तर का बरं आपल्याला भगवंत प्राप्त होणार नाही? कारण गुरु तोची देव स्वरूपानंद सांगतायत, म्हणजे गुरु आणि देव याच्यामध्ये फरक नाहीये. मग अशा गुरूंना आपण आपलंसं कसं करू शकतो? तर सेवेनी करू शकतो, श्रद्धेनी करू शकतो. कारण श्रद्धा आपण काल बघितले की श्रद्धा ही त्यांची मुलगी आहे. रामकृष्णांनी विवेकानंदांना आपली श्रद्धा नावाची मुलगी दिली आणि श्रद्धावान लभते ज्ञानम असं काल आपण बघितलं. मग ही जर श्रद्धा आपण सद्गुरूंवर ठेवली म्हणून भक्तिभावे जाता शरण त्या. एक आजीबाई होत्या आणि भाव होता की माझ्या समोर सद्गुरू बसले आणि मी त्यांची पूजा करते. आता सगळी पूजा झाली, आता कापूर आरती लावली बर, अगदी पंचामृत असं सगळं घातलंय पादुकांवरती आणि आता नैवेद्य दाखवून समर्पण करून आरती करायला सुरुवात केली. आणि कापूर घालता घालता असं झालं की तो पेटता कापूर त्या पादुकांवर पडला. पण मनामध्ये भाव, पटकन तिने तो कापूर काढलाय, पदराने पुसलाय आणि काय भावना झाली मनामध्ये? भाव की सद्गुरूंचा पाय भाजलाय म्हणून तिथे कैलास जीवन लावते. हा भाव आपल्या मनात कधी येणार? असं जर आपण भाव ठेवला तर ते सद्गुरू आपल्याला काय करून देतात? होते ओळखण स्वरूपाची. मग असा ही श्रद्धा गुरूंवर असणारी. आज आपण धौम्य ऋषींच्या विद्यार्थ्यांची शिष्यांची उदाहरणं बघायची की धौम्य ऋषींचे 3 शिष्य आहेत. एक अरुणी नावाचा, की आपल्याला माहिती आहे ती कथा जास्त करून माहिती आहे की शेतामध्ये पाणी साचत नव्हतं आणि ते पाणी खाचरामध्ये भरण्यासाठी म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवलंय, पण कोणालाही यश आलं नाहीये. हात हलवत परत आले, पण अरुणी मात्र आपल्या देहाचा बंधारा घालतोय आणि ते पाणी अडवून शेतामध्ये ते पाणी थांबतंय. रात्र झाली तरी सुद्धा अरुणी अजून घरी कसा आला नाही, आश्रमात कसा आला नाही हे बघण्यासाठी म्हणून कंदील घेऊन धौम्य ऋषी आणि इतर शिष्य गेले. अरुणी अरुणी हाक मारतायत तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं, म्हणजे गुरु आज्ञा किती पाळायला पाहिजे? त्या अरुणी सारखी पाळायला पाहिजे. त्यानंतर दुसरा एक त्यांचा बैद नावाचा एक शिष्य होता आणि एकदा शेतातलं झालेलं धान्य हे गाडीने आणायचं असं आज्ञा त्यांनी दिली आणि हा गाडी घेऊन शेतामध्ये गेलाय. पण बैल पुढे चालेच ना, अडून बसला. पण धान्य आपल्या आश्रमामध्ये गेलं पाहिजे कारण गुरु आज्ञा आहे. मग अशी गुरु आज्ञा आहे म्हणून बैलाच्या ठिकाणी आपण उभा राहिले आणि ती गाडी ओढत ओढत आश्रमापर्यंत आणली. म्हणजे बैल ओढतो तेवढं आपण ओझं ओढू शकत नाही, तरी सुद्धा गुरु आज्ञा म्हणून त्या बैलाने ती धान्य आश्रमामध्ये आणली. तेव्हा गुरु मनापासून त्याच्यावरती प्रसन्न झाले. आणि तिसरा शिष्य येतो त्यांचा, तो उपमन्यू.
उपमन्यू सुद्धा याला फार खायला लागायचं बरं का. प्रत्येकाचा स्वभाव असतो. कोणी 2 वेळा खातं, म्हणजे खातं तेवढंच, पण कोणी 4 वेळा खाईल, कधी 2 वेळा खाईल. पण ह्या उपमन्यूला खूप खायला लागायचं. आणि जेव्हा गाई गुरं चरायला नेत असेल तेव्हा शिदोरी पुरायची नाही, म्हणून मग काय करायचा की दूध प्यायचा. आता दूध पितोय ते अंगावर दिसायला लागलं ना, म्हणून गुरूंनी सांगितले तू काय करतोस, तब्येत कशी सुधारतीये. म्हणे वासरांचं पिऊन झालं की मी गाईचं दूध काढतो आणि पितो, उद्यापासून गाईचं दूध प्यायचं नाही, आज्ञाप्रमाणे. दुसऱ्या दिवशीपासून दूध प्यायला नकार, म्हणजे ठरवलं की गुरूंनी सांगितलं ना. पण आता भूक तर लागली आहे, मग वासरांनी दूध प्यायल्यानंतर त्यांच्या ओठाला जे दूध असतं ते तो प्यायला लागला. तरी सुद्धा तब्येत चांगलीच आहे. गुरु म्हणतात काय करतोयस तू अजून, मी सांगितलेली आज्ञा पाळत नाहीयेस का. तुमची आज्ञाप्रमाण आहे, पण मी असं करतो, वासरांच्या तोंडाचं जे थेंब असतात ते पितो, ते सुद्धा उद्यापासून प्यायचे नाही. आता काय करायचं, खायचं तर आहे, म्हणून मग त्यांनी काय केलं की वडाच्या पानाचा जो चीक निघतो तो चीक त्यांनी खायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो अंध झाला, डोळ्याला तो चीक लागला. आणि आता गाई गुरं घेऊन कसा येणार, आणि येता येता एका विहिरीमध्ये पडलाय. पण गुरूंना जेव्हा हे कळलं की आपली आज्ञा तंतोतंत पाळणारा म्हणजे सद्गुरू प्रसन्न कधी होतात, जे श्रद्धा त्यांच्यावर ठेवतात, निष्ठा त्यांच्यावर ठेवतात, पूर्णपणे समर्पण भाव ज्यांचा असतो, त्या शिष्यांना ते आत्मस्वरूपाची ओळखण करून देत असतात. आणि म्हणून शरणागत जे येतात ना, त्यांना भगवंत आणि गुरु हे आपलंस करतात. आता कशाला आलात असं म्हणत नाही. कितीही वाईट मनुष्य असला आणि तो सद्गुरूंकडे गेला तरी सुद्धा त्याला ते आपलंस करतात, कारण शरणागत भाव जो आहे तो तिथे श्रेष्ठ सांगितलेला आहे. बघा रामायणामध्ये आपल्याला दिसतं की रावणाची कितीतरी समजूत विभीषणाने घातली, पण त्यांनी ते ऐकलं नाही. आणि भावाची साथ सोडून रामरायाशी शरणागत जेव्हा तो झाला तेव्हा त्याला रामाने चिरंजीव पद दिलं की नाही. म्हणजे शत्रूचा भाऊ असला तरी सुद्धा तो आपल्याशी शरणागत आहे, हा भाव भगवंत जाणत असतो. तेच गोष्ट आपल्याला महाभारतात सुद्धा दिसते की ज्या वेळेला द्यूतामध्ये सगळं हरले आणि द्रौपदी पणाला लावली, पण द्रौपदीनी सुद्धा ज्यावेळी वस्त्रहरणाचा प्रसंग आला त्यावेळी तिला काय होतं मनामध्ये, माझे पती एवढे शूर आहेत, ते माझं रक्षण करतील. खाली माना घालून बसले, कारण हात बांधलेले होते, हरलेले होते. म्हणून द्रोणाचार्यां आधी भीष्मांकडे गेली, पण ज्या राजाचं अन्न आपण खातो त्याच्याशी आपण द्रोह करायचा नाही हे तत्व त्यांनी पाळल्यामुळे तेही मदतीला आले नाहीये. मग द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, कृपाचार्य सगळ्यांकडे गेले, पण आता आपला कोणी वाली नाही. मग शरण कोणाला गेलीये, श्रीकृष्णाला गेलीये. समेत छळिता सती द्रौपदीना, समेत छळिता सती द्रौपदीना, दावितो प्रभु निज माया माया, दावितो प्रभु निज माया. रवितो वस्त्रांच्या राशीच्या राशी, रवितो वस्त्रांच्या राशीच्या राशी, प्रेरित कर कल्पना, प्रेरित कर कल्पना, अशा देवाचे करा तुम्ही ध्यान.
लज्जा रक्षणासाठी असे जे हात ठेवले ते श्रीकृष्णा धाव म्हणून हात वर केले. इथे शरणागत भाव तिचा आहे आणि ताबडतोब श्रीकृष्णाने अंबर अवतार म्हणजे वस्त्राचा अवतार घेतलाय आणि अनेक वस्त्र तिला पुरवली. त्यानंतर द्रौपदी त्याला विचारते की भगवंता तू आधीच का नाही आलास? तो म्हणतोय तू बोलवलंच कुठे? तुला कोणाची पडली ती मदत? तुझे नवरा सासरे कुलगुरु ह्यांची तुला मदत हवी ती. तू मला बोलवल्याशिवाय मी येत नाही. कारण देव कसा असतो, घेसी तेव्हा देसी. पण तुमचा जर शरणागत भाव तिथे असेल तो कधीही तुम्हाला तुमची उपेक्षा करत नाही. म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासा विभागी. जय जय रघुवीर समर्थ. अहो जसा तुमचा भाव असेल तसा तो भगवंत असतो आणि तसे सद्गुरू असतात. असा हा भाव जर आपल्या मनामध्ये असेल, कारण शरणागत भाव करणं सोपं नाही. कारण आपल्याला तिथे मी असतो. एकदा एका गुरूंनी सगळं शिक्षण झालंय आणि शिष्याला घरी जायची परवानगी दिली. आता शिष्य म्हणतोय की काहीतरी गुरुदक्षिणा घ्या, काहीतरी गुरुदक्षिणा घ्या. ते म्हणतात अरे नको, कारण खरे गुरु असतात ते घेत नाही आणि शिष्य तयार असतो सगळं द्यायला. शेवटी त्याचा हट्ट बघून ते हट्ट पुरवायला तयार होतात आणि म्हणतात की मला अशी एक तू गोष्ट दे की जी देव निर्मित नाहीये. तर त्याला वाटलं की कितीतरी गोष्टी असतील अशा जगामध्ये. आता गेलाय, घरी गेल्या, आईला विचारतोय आपण खवा वगैरे करून घेऊया. आई म्हणते अरे गाय देवाने निर्माण केली, तिचं दूध सुद्धा देवाने निर्माण केले, तू कसं काय त्यांना देणार? हे तुझ्या निर्मित आहे का? ते दूध घेऊन तू खवा करशील, पण ते दूध तू निर्मित नाहीयेस, हे ईश्वर निर्मित आहे. अहो अशा कितीतरी गोष्टी झाल्या, पण शेवट मूळ काय निघताय? ईश्वर निर्मित आहे. आता शेवटी हताश झालाय आणि गुरूंना शरण आलाय की तुम्ही सांगितलंय पण मला अशी वस्तू काही दिसत नाहीये. तेव्हा ते सद्गुरू सांगतात की अरे ती गोष्ट तुझ्याचकडे आहे. कुठली गोष्ट? अरे अहंकार काही देवाने निर्माण केलेला नाहीये, तो अहंकार तुम्हाला दे, म्हणजे जगामध्ये तुझं जे हित होणार आहे. म्हणजे आत्मस्वरूपाची ओळखण कधी होते? मीपणा, माझपणा जर आपण सद्गुरूंना अर्पण केला, समर्पण केला, तर आपल्याला स्वरूपाची ओळख होते. मग स्वरूपाची ओळख म्हणजे काय? जे देहधर्म सांगितले की जन्म, मृत्यू, सुख, दुःख, हे जे शरीराला आहे ते त्या परब्रह्माला नाहीये. ही स्वची ओळख आहे, हे स्वरूपाचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आपल्याला भगवंत देत असतो किंवा सद्गुरू देत असतात. म्हणून भक्ती भावे जाता गुरुसी शरण, होते ओळखण स्वरूपाची. म्हणजे पूर्ण शरणागत भाव जर आपण ठेवला तर स्वरूपाची ओळख ही दूर नाही, हे प्रत्येक शिष्याने जाणलं पाहिजे. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये स्वरूपानंद सांगतात. गुरु तोची देव
काल किती वाजता ठाण्यावर सकाळी 7 वाजता निघालो, 9 वाजता तिथनं 4 वाजता निघालो, 6 वाजता व्यवस्थित खूप गर्दी होती. बसा इकडे मी बसते. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन
चरित्र नायिका जी आहे ती आपल्या देशातली नाहीये बरं, पण तिचे गुरु आपल्या देशातले आहेत. काल आपण ज्यांचं चरित्र बघितलं स्वामी विवेकानंद आणि त्यांची मानसकन्या किंवा शिष्या म्हणून ज्या झाल्या त्यांचं वर्णन करतायत की शुद्ध जगी जन्मली कमलिनी. आणि तिची विकास कसा होतोय तर दीप्त रवीचे रश्मी प्राशुनी, म्हणजे सूर्याचे किरण सूर्यासारखे दैदिप्यमान असणारे विवेकानंद आणि त्यांच्या सहवासामध्ये राहून त्यांच्याकडून आत्मज्ञान घेऊन इतकी मोठी झाली की परिमल पसरे दिशा दिशा. असं जिचं चरित्र आपल्याला आज ऐकायचं.
तिचं मूळ नाव आहे लंडन मध्ये राहणारी मार्गारेट एलिझाबेथ आणि अत्यंत कुशाग्र बुद्धीची असणारी आणि घरामध्ये वातावरण हे धर्माचं होतं, त्यांच्या ख्रिश्चन धर्माचं असेल आणि तिचे वडील हे धर्मगुरू होते. चर्च मध्ये जाऊन संध्याकाळी अनेकांना धर्मोपदेश, येशू काय सांगतोय हे सगळं ज्ञान ते सांगत असत आणि हेच संस्कार तिच्या मनावर झालेले होते. त्यामुळे तिकडे जरी होती तरी धार्मिकतेकडे ओढा होता. शिक्षण झालंय परंतु वडिलांचं छत्र हरपलंय आणि सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. मग एका शाळेमध्ये नोकरी धरली. हे सगळं लंडन मध्ये चाललेलं आहे. शाळेमध्ये नोकरी करतीये पण आपले वडील जो उपदेश करत होते तोच त्या मुलांना पण करते आणि सेवा भाव आहे. म्हणजे शिष्य आणि गुरुजी, शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये भाव काय असायला पाहिजे की विद्यार्थी हा माझा देव आहे असं प्रत्येक शिक्षकाच्या मनात असायला पाहिजे. आणि ते ह्या मार्गारेटच्या मनामध्ये होतं की मी जे माझ्याकडे सगळं आहे ते मी या मुलांना देईन. आणि आपला कुटुंब चालवत होती पण मनाला जी शांती हवी असायला पाहिजे ती शांती तिला मिळाली नव्हती. मन कायम अस्वस्थ असायचं आणि एक दिवस असं झालं. एक दिन ये बात मी दैनिका, एक दिन ये बात मी दैनिका, हिंदुओं की वेदांत धर्मनी, हिंदुओं की वेदांत धर्मनी, अनायक व्याख्यान गाजली रे, अनायक व्याख्यान गाजली रे, सर्व श्रोते दैनिकामध्ये बातमी आली आहे की असा एक हिंदू योगी इथे आलाय की त्यांनी सगळी सर्व धर्म परिषद गाजवून टाकली आपल्या व्याख्यानाने. तोपर्यंत तिला ज्ञात होतं की राजाराम मोहन राय हे अत्यंत सुंदर चांगले व्याख्याते आहेत. पण असा हा कोण योगी आहे की ज्याचं आपल्याला नावही माहिती नाही आणि दैनिकात छापून आलाय म्हणजे ही बातमी खोटी नाही. आणि म्हणून विचार केलाय की आपण ह्या योग्याला भेटायला जायचं. आणि तिथे आपल्या मैत्रिणीसह ती गेली. तिची मैत्रीण होती ॲनी बेझंट आणि तिच्या बरोबर विवेकानंदांना ही मार्गारेट भेटायला आली. पण जशी आपल्या गुरूंची परीक्षा, रामकृष्णांची परीक्षा विवेकानंदांनी घेतली ती तशीच ही पण आहे. बरं, मनात त्यांचं तेज बघून विचार येतोय गुरु करावे. एक मन सांगतंय की हा हिंदुस्थानी आहे, आपण यांना गुरु करून चालेल. आणि मनातला जो प्रश्न होता तो विचारला विवेकानंदांना. विचारते की तुम्ही ते सांगताय ते फार जुनं आहे. विवेकानंद म्हणतात मी कुठे म्हणतोय नवीन सांगतोय. अहो, जे वेदामध्ये सांगितलेलं आहे तेच मी सांगतोय. पण ते वेदातलं ज्ञान सगळी लोक विसरली आहेत आणि ते ज्ञान मी सगळ्यांना सांगतोय. मी माझ्या मनचं काही सांगत नाहीये. मी तुम्हाला असं म्हटलंच नाही की मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगतोय. मनाचं समाधान झालं नाहीये पण मनात असं वाटतं की पुन्हा या योग्यांना भेटावं. असं होता होता अनेक भेटी झाली आहेत पण तरी मन अजून खात्री देत नव्हतं. पण एक दिवस असा झाला की एका व्याख्यानामध्ये स्वामी विवेकानंद म्हणाले की जर जगाला आपल्याला योग्य वळणावर आणायचं असेल तर माझ्यासारखं कार्य करणारी 20
अशी तरुण मुलं, मग ती मुलं असू देत मुली असू देत, अशी 20 जरी मला मिळाली ना तरी मी सगळं जगाचं चित्र पालटून टाकीन. आणि असं हे वाक्य तिच्या कानावर पडलंय, कारण व्याख्यानं ऐकायला जाते. घरी आलीये, त्या वाक्याचं चिंतन करते. आणि ह्या 20 मध्ये मी असेन का, हा प्रश्न तिच्या मनाने स्वतःलाच विचारलाय. आणि मग आपण ते वाक्य जर घेतलं तर प्रत्येक शब्दाला जर आपण च लावला वेगवेगळा तर वाक्याचा अर्थ बदलतो बरं का. म्हणजे बघा, एखादं आपण घरातलं काम घेऊया. मी हे काम का करावं, मीच का हे करावं, असं च मी न लावला की असं होतं. मी हेच काम का करावं, तसं तिच्या मनाने घेतलंय की ह्याच्यामध्ये मीच का असू नये. आणि मनाचा निर्धार झालाय. पण तरी सुद्धा एकीकडे समाज कार्य करतच होती. आणि ती आता, कारण त्यांचे दौरे अनेक ठिकाणी परदेशामध्ये झालेले आहेत आणि त्यामुळे पत्रलेखनाचं कार्यही करते. आणि एका पत्रामध्ये स्वामींना तिने विचारलंय की मी सेवा करायला हिंदुस्थानात येऊ का. पण स्वामी मृदुल वाक्य म्हणजे गोड वाणीमध्ये सांगतात की येऊ नका. ते काय सांगतायत, कार्य आपुले योग्य चालले, कार्य आपुले योग्य चालले, प्रकारे उंदे कुणी, कुठेही येते कार्य करिता, मनमन निज हरे कुणी, मनमन निज हरे कुणी. कार्य आपुले योग्य चालले, नकाये उरते कुणी, कुठेही येते कार्य करिता, निज तन मन हरे कुणी, निज तन मन हरे कुणी. तुम्ही काही इथे येऊ नका. अहो, कार्य कुठेही केलं तरी कार्य ते कार्यच आहे. ते मनापासून करणं हे महत्वाचं. आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात. आणि ते समजावून कोण सांगतायत, नुसतं येऊ नका सांगत नाहीये. लखलखलेली नगरी तुम्ही, अहो इथे मिणमिणते दिवे लावायचे ते सुद्धा तेल मिळत नाहीये आमच्या लोकांना. अन्न पाणी, अहो अन्न मिळत नाहीये म्हणून पोट आणि पाठ चिकटले. इतकं दारिद्र्य आमच्या देशामध्ये आहे. म्हणजे वस्त्र मिळालं ते सुद्धा धड अंग भरेल एवढं वस्त्र नाही. पोटाला अर्ध कुठेतरी भूक होते म्हणून अर्धी भाकरी अपुरी भूक होतीये. तुम्ही इथे येऊन तुम्हाला ते बघवणार नाही. पण मनामध्ये हेतू होता
की स्वामी काज गुरु भक्ती. आपल्याला ह्यांना गुरु करायचंय आणि त्यासाठी आपण तिकडे जायचंय. पण मनावर पगडा होता पाश्चात्य संस्कृतीचा. कारण आतापर्यंत तिथे जे चित्र होतं की भारत हा दास्यामध्ये आहे आणि ब्रिटिशांचं राज्य आणि ते त्यांना सुखसोयी देत आहे हे मनामध्ये त्यांच्या होतं. पण जेव्हा त्या भारतामध्ये आल्या, कारण शेवटी हट्ट पुरवणारे सद्गुरूच असतात, तसा विवेकानंदांनी त्यांचा हट्ट पुरवलाय आणि पत्रांनी कळवलंय की तुम्ही या. आणि तेव्हा बोटीचा प्रवास करत कलकत्त्याला उतरले. स्वामींनी हार घालून त्यांचं स्वागत केलंय. परदेशातली पहिली शिष्या, त्यामुळे आपले भारतीय तरी कसे त्यांना सामावून घेणार हा प्रश्न स्वामीजींपुढे होताच. म्हणून त्यांनी पहिलं काम काय केलंय की शारदा मांची आणि त्यांची भेट घालून दिली. म्हणजे आईनी मातेनी आपल्या तिचा स्वीकार केला की सगळं जग तिचा स्वीकार करील हा हेतू त्यांच्या मनामध्ये होता. आणि शारदा मांच्या इथे तेव्हा नेली आहे, कारण त्यावेळेला ब्रिटिशांना शिवणं हे सुद्धा विटाळ मानत असत. आपल्याला रमाबाई रानडे यांच्या ह्याच्यामध्ये माहितीये की त्यांना घरी शिकवायला, इंग्रजी शिकवायला ती लोक येत असत तेव्हा त्यांना 3-3 वेळा आंघोळ करायला लागत असे, त्याशिवाय घरात प्रवेश नाही स्वयंपाकघरात. मग शारदामांनी त्यांना मुलगी म्हणून मान्य केलंय. ते त्यांना लाडानी खुकी असं म्हणत असत आणि स्वतः त्यांना आपल्या जवळच एक फळ भरवलंय. म्हणजे आपल्या मानसपुत्रांनी हिचा स्वीकार केलाय, म्हणजे आपण करणं भाग आहे आणि त्यांनी केलंय तर योग्य केलंय. कारण निवड योग्य असायला पाहिजे शिष्याची सुद्धा. जसं गुरु पारखून घ्यावा तसा शिष्य सुद्धा पारखून घ्यावा. आणि म्हणून शारदामांनी त्यांचा स्वीकार केलाय. पण तरी सुद्धा एके ठिकाणी त्यांना कुटी बांधून दिली आहे. कोणी त्यांच्याशी बोले ना, कारण भाषा समजत नाहीये हे एक तर कारण होतं. म्हणून यांनी बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. एकदा ह्याच्यामध्ये पडायचंय म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचे कष्ट हे करायला आपण सिद्ध राहिलं पाहिजे. आणि स्वामी सुद्धा हिच्या मनातला अहंकार गेलाय की नाही, अजून ती भारतीयांना आपलं मानते की नाही हे वेळोवेळी बघत होते बरं. आणि गुरूंनी फटकारून बोललं की मनाला अत्यंत क्लेश होत होते. आणि एक दिवस असा आला, मार्च महिना उजाडलाय आणि 25 मार्च ह्या दिवशी यांनी तिला दीक्षा देण्याचं ठरवलं. शंकराच्या देवळामध्ये गेले, शिवाची पूजा त्यांच्या हातून करून घेतली. स्वतः स्वामींनी पूजा सांगितली आणि तिला भगवी वस्त्र प्रदान केले आणि तिचं नाव निवेदिता असं ठेवले. मग निवेदिता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? जी सगळ्यांसाठी सर्व करते, जिसते, तिचं नाव निवेदिता आहे. जिचं नाव असेल तिने लक्षात ठेवावं हे नाव. आणि असं स्वामींनी तिला निवेदिता हे नाव प्रदान केले. आणि हिची वाटचाल चालू झाली. कधी स्वामींबरोबर दौऱ्याला जावं, त्यांच्या भाषणातनं आपल्याला काय मिळतंय हे बघावं. म्हणजे सतत सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिल्यानंतर प्रत्येक शब्द हा उपदेश ठरतो हे तिचं मन तिला सांगत होत. आणि त्यांनी तिचं जे तिथे शिक्षणाचं कार्य चालू होतं ते कार्य तिला पहिल्यांदा दिलंय स्वामींनी. आणि प्रभु
सुरू झाले 3 मुलींपासून. शाळेमध्ये साहित्य काय? एक टेबल, एक खुर्ची, एक फळा आणि त्या मुलींना बसायला बैठक. पण प्रत्येकाला आपलंसं करून घेणं हा गुण त्यांच्याकडे होता. आणि स्वामींची राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये पुरेपूर उतरलेली होती. जे स्वामींना त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की शिवभावेनं जीव सेवा करा. आणि हा प्रसंग एकदा निवेदितांवर आलाय की भारतामध्ये प्लेगची साथ आली आहे आणि भारतीय करणार नाहीत इतकी सेवा या प्लेग रुग्णांची त्यांनी केलेली आपल्याला दिसते. परदेशातल्या लोकांची सेवा करणं हे सोपं नाही. त्यांना आपलं मानायचंय आणि हे गुरु आज्ञेनी करायचंय. गुरूंना त्या सेवेतनं आपलंसं करायचंय. म्हणून पूर्ण शरणागत भाव जो असायला पाहिजे तो आपल्याला निवेदितांच्या चरित्रामध्ये दिसतो. अशा तऱ्हेने सेवा करताय, दौरे चाललेले आहेत आणि होता होता असं झालं की 4 ऑगस्ट 1904 साल उजाडले आणि आदल्या दिवशी 3 ऑगस्टला स्वामींनी तिला आपल्या बरोबर बोलवलं. कारण जरी शिष्या होती तरी मानस कन्या होती. स्वतःच्या हाताने तिला जेवू घातलंय, स्वतः तिच्या हातावरती पाणी घातलंय. ती म्हणते स्वामी हे मी करायला हवं. तेव्हा स्वामी म्हणतायत अगं गुरूंनी सुद्धा करायचं असतं. पण याच्या मागचा भाव तिला कळला नाही की हा स्वामींचा आजचा शेवटचा दिवस आहे. तृप्त मनाने आपल्या खोलीवर गेलीये आणि सकाळ उजाडले तेव्हा बातमी आली आहे की स्वामींनी आपला देह ठेवलाय. अत्यंत वाईट वाटलंय. आता स्वामींना भगव्या कफनीमध्ये गुंडाळून चितेवरती ठेवलाय. तर ती विचारते, कारण हा संस्कार तिला माहिती नाही, दहन संस्कार. ती विचारते ह्याच्या सकट जाळणार का? हो. पण मनात इच्छा होती की ह्यातला थोडा तरी तुकडा आपल्याला प्रसाद म्हणून मिळावा. पण इच्छा असते ना तिथे सद्गुरु ती पूर्ण करत असतात. आणि चिता जळता 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 इतका वारा सुटला की त्या कफनीचा थोडासा तुकडा वाऱ्याने उडलाय आणि तिच्या खांद्याला स्पर्श करून तिच्या पायाशी पडले. पटकन तिने उचललाय. सद्गुरूंनी आपली इच्छा पूर्ण केली आहे. पण ही इच्छा शरणागत भाव असल्याशिवाय होत नाही. त्यानंतर तो तुकडा तिने मरेपर्यंत जपून ठेवलेला होता प्रसाद म्हणून. स्वामी विवेकानंदांच्या नंतर 9 वर्ष तिने कार्य केले. त्याच्यामध्ये राष्ट्रकारण, तरुणांना पुढे आणणं, साहित्य लेखन अशा अनेक प्रकारची कार्य तिने आपल्याला केलेली दिसतात. आणि खरोखरच ती कशी होती? राष्ट्रभक्तीची स्फूर्ती देवता, राष्ट्रभक्तीची स्फूर्ती देवता, हलती सूत्रे भगिनी निवेदिता, हलती सूत्रे भगिनी निवेदिता, राष्ट्रभक्तीची स्फूर्ती देवता, राष्ट्रभक्तीची स्फूर्ती देवता, हलती सूत्रे भगिनी
न कंटाळता न कष्टता. आणि खरोखरच तरुण समाज, तरुण युवकांना तिने जागृत केलंय. आणि जे स्वामी सांगत होते की तुला जे वाटतंय तसे ब्रिटिश नाहीयेत, आणि हे तुला जेव्हा तू त्यांच्याशी राहून प्रत्यक्ष बघशील, तो अनुभव घेशील, तेव्हाच तुला कळेल. म्हणजे ते किती अमानुष्य छळ करतायत हे तिला जेव्हा कळलं, तेव्हा तिने त्याच्यावर सुद्धा काव्य आपल्याला केलेलं दिसतं. अशा या निवेदिता अत्यंत गुरुशी शरणागत राहून, म्हणजे किती शरणागत, आपलं नाव सुद्धा सोडलं. आणि दार्जिलिंगला त्यांची समाधी आहे, आणि त्या समाधीवरती कोरलेली अक्षर आहे की ही समाधी कोणाची आहे, की जिनी आपलं सगळं आयुष्य ह्या भारतीयांसाठी झिजवलं, अशी ही निवेदितेची समाधी आहे. हे वाक्य तिथे कोरलेलं आपल्याला दिसतं. कधी आपण दार्जिलिंगला जाल तेव्हा नक्की बघा. मग असा शरणागत भाव हा निवेदितांनी स्वामी विवेकानंदांवरती ठेवला. म्हणजेच भक्तिभावे जाता गुरुसी शरण होते ओळखण स्वरूपाची. हे जे मूळ पद्यामध्ये आपल्याला स्वरूपानंद सांगतात ते एवढ्यासाठी की स्वची ओळख करून देणारे हे सद्गुरू असतात. गुरु तोची देव तोची देव सटे विभाग, तोची देव सटे विभाग, सद्गुरू
हरी